पुणे जिल्ह्याला पावसानं झोडपलं, नदीवरील पर्यायी रस्ता पाण्याखाली, 16 गावांचा संपर्क तुटला. कोळवण खोऱ्यातील नागरिकांना पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचं आवाहन. सांगलीमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे भात शेती पाण्याखाली, भात पेरणी मशागत करता येत नसल्याने शेतकरी मात्र चिंतेत. साताऱ्याच्या माण तालुक्यातील आंधळी धरण ओव्हरफ्लो. मे महिन्यातच आंधळी धरण ओव्हरफ्लो झाल्याने सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी. पालघरच्या पश्चिम भागात वानगाव, चिंचणी, डहाणू खाडी परिसरात पावसाचा जोर कायम. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात. पावसामुळे उन्हाळी भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पंढरपूरच्या करमाळा तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचं नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी अशी मागणी. अहिल्यानगर शहरात जोरदार पावसामुळे सीना नदीवरील पूल पाण्याखाली. नगर कल्याण महामार्गावरील वाहतूक ठप्प, तर पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू. पुणे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ. इंद्रायणी नदी ओसंडून वाहू लागली. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसानीचे पंचनामे करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. जालन्यात पावसाचा जोर. नवीन बांधकाम केलेली विहीर खचली. शेतकऱ्यांचं मात्र आर्थिक नुकसान. कोल्हापूर जिल्ह्याला आज रेड अलर्ट. राजाराम बंधाऱ्यासह 13 बंधारे पाण्याखाली. राधानगरी धरण 47.84% भरलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस. नदीच्या पाणी पातळीत वाढ. नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश. पंढरपूरमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. उजनी धरणात 26,106 क्युसेक पाण्याचा विसर्ग. भीमा नदीमध्ये 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्याच्या मावळमध्ये पावसाची हजेरी. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. शेतीच्या कामांना वेग. कोल्हापुरात पन्हाळा तालुक्यात 12 मोटारींचं कासारी नदीपात्रात बुडल्याने नुकसान. पाणी उपसासाठी बसवलेल्या शेतकऱ्यांच्या मोटारींचं नुकसान. बुलढाण्यात जोरदार पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. 408 हेक्टर शेतावरील पीक नष्ट. पुण्यात अतिवृष्टीचे 3 बळी. कर्वेनगर भागात झाड कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू. खेड तालुक्यात मासेमारी करणाऱ्या तरुणावर वीज कोसळली, तर दौंड शहरात एका महिलेचा मृत्यू. पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा शेतीला फटका. 2000 हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसान. भाजीपाल्यासह आंबा, काजू बागांचंही नुकसान. कोल्हापुरातील धोकादायक इमारतींना महापालिकेची नोटीस. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय. यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं 10 लाखांचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी. रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गाची काल जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी. महामार्गावरील धोकादायक पूल तसेच घाट अपघात प्रवण क्षेत्रात तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना. धाराशिवमध्ये पावसाची उघडीप. शेतीच्या कामांना वेग. शेतकऱ्यांची लगबग. कोल्हापूरच्या काळंबावाडी धरण परिसरात पर्यटकांची हुल्लडबाजी. धरणाच्या कॅनॉलमध्ये प्रवेश बंदीचं पर्यटकांकडून उल्लंघन. जलसंपदा विभागाचं मात्र दुर्लक्ष. गुजरातमध्ये पावसाची हजेरी. सुरत शहरात काही भागात मुसळधार पाऊस. साताऱ्यातील ओझरडे धबधबा मे महिन्यातच प्रवाहित. 400 फुटांवरून कोसळणाऱ्या धबधब्याचं विहंगम दृश्य. संपूर्ण परिसरात धुक्याची चादर. मध्य रेल्वे अद्यापही 5 ते 10 मिनिटे उशिराच. काल पडलेल्या मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका. पैठणमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. काढणीला आलेल्या पिकांचं
मोठं नुकसान तर शेतकरी मात्र हवालदिल. सातारा ठोसेघर मार्गावर बोर्णे गावाजवळ अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने वाहतूक बंद. दरडीमुळे मार्गावरील वाहनं त्या ठिकाणीच अडकली, तर तत्काळ दरड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याची वाहन चालकांची मागणी. पालघरच्या पश्चिम भागात वानगाव चिंचणी डहाणू खाडी परिसरात पावसाचा जोर कायम. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात. पावसामुळे उन्हाळी भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. खडकवासला पाणलोट क्षेत्रात रात्री मुसळधार पाऊस. मे महिन्यातच धरणांच्या पाणी पातळीत वाढ. यंदा धरणे लवकर भरण्याची शक्यता. नीरा नदी खोऱ्यात 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. पावसाचा माळशिरस तालुक्यातील शेतीला फटका. माळशिरसचे माजी आमदार राम सातपुतेंचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.